अरे ये तो कलका टी शर्ट आहे. सॉरी. दिवसाची सुरुवात देवा गोळ्या फळ्याचं नैवेद्य ठेवून झाली. मस्तपैकी कोरी चहा आणि गावठी पोहे खाऊन मी निघाले डायरेक्ट चिकन आणू. कारण की आज बुधवार होतो आणि चिकन खायचा खूप मन झालेला आणि पाऊस पण एकदम भारी बडा होतो. सो मी निघाले चिकन आणू हातीकडे. आणि ह्या पावसानं एवढं वैताग आणल्यांना काय समजणार नाही. थंडीत स्वेटर घालूच्या टायमिंगला ना रेनकोट घालून मजबूर करतात. काय समजणार आहे काय चाललं. हातीकडे पोचान बघतोय तर चिकन शॉप तर बंद होता. त्यानंतर मी डायरेक्ट जाऊन पोचले मोरगाव जाऊन बघताय तर हे दोघं जण बंधुराज इकडे बसलेले, ते पण फोनमध्ये बिझी. घराकडे चिकन घेऊन येले, मस्तपैकी साफ केलंय आणि तोपर्यंत काकीचं बड्डे होतं. सो ती आमच्याकडे इलेली, मम्मी त्याच्याबरोबर गजारी मारी. मग मी फटाफट मिक्सर लावून घेतलंय आणि पेस्ट रेडी करून घेतली. पेस्ट तर रेडी झालेली आणि फक्त चिकन फोडणी घालूचा बाकी होता. इधर देखो इनका क्या चलो है, नुसता प्यार पे भाई साहब. त्यानंतर गॅसवर ठेवलंय टोप तापत आणि त्याच्यात टाकलंय तेल आणि कांदा फ्राय केलाय. 4 तमालपत्याची पानं टाकून मस्तपैकी फ्राय करून घेत. त्यानंतर तिथे टाकलंय आला लसूण कोथिंबीर आणि मिरची याची पेस्ट. त्यानंतर त्यात टाकलंय आपले घरगुती मसाले. त्यानंतर त्याच्यात टाकलंय मॅरिनेट केलेला चिकन. मस्तपैकी त्याच्यात मस्तपैकी मिक्स करून झाकणावर पाणी ठेवून मस्तपैकी वाफेर शिजवून घेतलंय. आणि चिकनचा काय जो वास होतो ना भाई साहब, एकदम खतरनाक वास होतो. आणि चिकन पण एकदम प्रॉपर शिजलेला. आणि नॉनव्हेज घरात असला की ह्यांची सदीची आरड असता. चिकनमध्ये थोडासा मीठ कमी होता, सो मी थोडासा मीठ ॲड केलं आहे. त्यानंतर त्याच्यात वाटण ॲड केला आणि मस्तपैकी ढवळून थोडी उकळी योग दिली. उकळी तर इलेली असा आणि त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून आपला चिकन रेडी असा. भाई साहब, बच्ची के दिल में बटाटा वडा. बाहेर तर जोरात पाऊस लागा होतो आणि आमच्याकडे इलेले हरी आबा ते बाबडे आमच्याकडेच फसले. कारण काय पाऊस एवढं लागा होतो की त्यांना बाहेर जाऊ चान्सच भेटा नाही होत. बाहेर तर मस्त असं पाऊस लागा होतो, थंड पण पडलेला, एकदम भारी वाटा होता. आणि अशा सुंदर अशा वातावरणात चिकन खाऊची जी मजा वेगळी असा ना भाई साहब, एक नंबर. आणि समोर मस्तपैकी मॅच चालू होती आणि चिकन तर एवढं टेस्टी झालेला विचारूच नका, भारी एकदम. शहरात जर तुमका खाऊचं असत तर आज रात्री तुम्ही येऊ शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की फॉलो करा आणि तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.